आगामी कुंभमेळ्या संदर्भात मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. जे देशातले 13 आखाडे आहेत, या सर्व 13 आखाड्यांच्या प्रमुख साधू महंतांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि पहिल्यांदाच आगामी कुंभमेळ्या संदर्भात हे सगळे साधू महंत थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. अशा पद्धतीची ही संपूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे. आसन व्यवस्था सुद्धा खास अशा पद्धतीचं या बैठकीला केल्याचं बघायला मिळतंय. मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला जे वैष्णव आखाडे आहेत, जे नाशिकमध्ये कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतात, असे सगळे वैष्णव आखाड्यांचे प्रमुख असणार आहेत. आणि वैष्णव आखाड्यांच्या मागच्या बाजूला लोकप्रतिनिधी असतील आणि त्याच पद्धतीने काही एकूणच अधिकाऱ्यांची आसन व्यवस्था हे इथे बसण्यासाठी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूला म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूला इथे त्र्यंबकेश्वरचे जे आखाडे आहेत, त्या आखाड्यांच्या प्रमुखांशी बसण्याची व्यवस्था, महंतांची बसण्याची व्यवस्था इथे एकूणच करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या मागे जे नाशिकमधले महत्वाचे अधिकारी असणार आहेत या बैठकीला, त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिकचे विभागीय आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, विशेष पोलीस महानिरीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील, असे जे महत्वाचे अधिकारी या बैठकीला असणार आहेत, त्यांची बसण्याची व्यवस्था या संपूर्णपणे करण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा बैठक असणार आहे. कॅमेरामॅन ललित चौधरीसह मी किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.